वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आज आपला व्लॉग आहे खूप स्पेशल. काही की मी आले आहे माझ्या गावाला म्हणजे माझ्या पप्पांच्या घरी. खूप छान आहे, तुम्हाला पुढे दाखवते आमच्या गावाला काय काय येते. हे असं काहीसं आमचं छोटंसं घर आहे. त्यात आज खूप पसारा आहे. तुम्हाला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगते जी की खूप भारी आहे. थांबा. आहे ना, पावसाळ्यात इथून अक्षरशः हे इथपर्यंत पाणी असतं आणि अख्खं पाणी वाहत वाहत खाली डोंगराला जातं. आता तिकडे खाली दरीकडे जाऊ शकत नाही व्हिडिओ शूट करायला. सो हेच बघा. आणि गाईज इथे आमच्या मोठ्याने लावली आहे आळवळ. म्हणजे यार ह्याला आळूची पानं म्हणतात, त्याला आमच्याकडे आळवड का काहीतरी म्हणतात. सो मी ते प्रोनाऊन्सिएशन जास्त चांगलं घेऊ शकत नाही, सो सॉरी. गाईज तुम्हाला निसर्गनिर्मित पायऱ्या पाहिजे असतील तर आमच्या घरी या. ह्या ज्या काही पायऱ्या बनवल्या आहेत निसर्गाने ते तिथं आमचं सोनचाफ्याचं झाड आहे. भात या ठिकाणी परत मोठ्याने लावलेली झाडं, सीताफळे, कढीपत्ता वगैरे वगैरे. आणि इथे त्यांची गाई आहे. आणि ही चिंचाचं झाड, आई शपथ सांगते असली गोड चिंच येतात ना, काय सांगू. यांची तर झाडं पाहिलीत. आता आमची शेती पहा, म्हणजे आमची शेती म्हणजे आम्ही लावलेली झाडं आता ती खूप मोठी झालीत. आणि कालच आम्ही 2 झाडं लावली. हां, झाडं लावतानाचे क्लिप्स आहेत त्या मी टाकेन याच्यात नक्की. गाईज मला आता परत आईने कामाला लावले. जे कपडे धुवायचे आहेत ते काढायचे आणि ते तिच्याकडे धुवायला द्यायचे, तर देऊया. आणि तुम्ही व्लॉग बघत राहा. आता मी दाखवते आपली बाग राहिली आहे बघायची, ती पाहू. इथं मम्मी कपडे धुते आणि मला आता परत कामाला लावले. बलवाला मोगरा आणि जास्वंद आहे. म्हणजे ही ती खूप महत्त्वाची गोष्ट नाही आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आहे. ह्या झाडाला काय म्हणतात ते मलाही माहीत नाही आहे, पण आमच्या मोठ्या बाबांनी लावले की साप वगैरे त्यामुळे जवळ येत नाही, घराजवळ येत नाही, म्हणून ते झाड असतं. तुम्हाला त्याचं नाव माहिती असेल तर सांगा. गाईज मी म्हटलं होतं तुम्हाला की मी लावलेलं झाड दाखवते तुम्हाला, तर दाखवते बघा. आंब्याचं झाड आहे तिथे, मागे पण आंब्याचं आहे, सीताफळीचं आहे. आणि आंबा सीताफळीला खूप सीताफळ, मी बोललं नाही का सीताफळीला खूप सीताफळं लागलेत. ते इतके गोड आहेत ना गाईज, खूप गोड आहेत. मी खूप खाल्ले पण. बरं आता ह्यांनी बाकीच्यांनी डोळे उघडले नाही आहेत. आणि ही तर आमची ही पपई आहे, ही जी पण पपई खूप गोड आहे, बट ही आम्ही छाटली आहे वरून. इथे नारळाचं झाड लावलं आहे. आणि नेक्स्ट काल इथे लावलेलं झाड आहे नारळाचं, ह्याचा व्हिडिओ मी याच्या पुढे टाकते, नक्की बघा. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या शेळ्या कुणाच्या आहेत, तर ह्या शेळ्या माझ्या आत्याच्या आहेत. तर आहे ना, तो खूप आगाव आहे आणि हा खूप चांगला आहे. ह्याची माझी फ्रेंडशिप झाली, पण तो खूप आगाव आहे. आताच गाईज मम्मीचं आणि आमचं ठरलं आहे की आम्हाला जायचं भाताच्या वावरात, तिथे आम्हाला बांध कापायचं. त्याच्यासाठी मी काय प्रिपरेशन केली ते दाखवते. ओके, सेकंड, एक बॉटल लांब जायचे म्हणून. सेकंड म्हणजे मेन हत्यार, याला मे बी इळा म्हणतात. तर वावरात तरी पण आता आपण चालतच आहोत. खूप लांब आहे काय सांगू तुम्हाला. गाईज किती गवतातून चालली मी तुम्हाला सांगू नाही शकत आहे. आणि त्यात आज ते बाबा पण आलेत आमच्यासोबत. त्या बाबांना चालता येत नाही, तरी पण त्यांना घेऊन आली आहे मी. काय माहिती कुणाचं आहे, मला नाही माहिती, एवढं मी येत नाही. बाबा अजून मागे आणि गणेश खूप पुढे गेलाय. एक सेकंड, माझा भाऊ दाखवते. इथे आहे माझा दादा आणि आम्हाला तिथे जायचंय. आम्ही अर्ध हे झालो, एवढ्या गवतातून आम्ही तिकडे चाललो त्या वावराकडे आमच्या. गाईज हे झाड जे आहे ना, हे दिसतंय ना तुम्हाला, याला बिबवा असं म्हणतात. खूप आयुर्वेदिक येते आणि जखम वगैरे लागली ना तर हे झाडाच्या बिया आहेत ना, हे काळ्या असतात, त्यातलं जे ऑइल असतं ना ते लावतात, ते खूप गुणकारी असतं. आणि हे आमच्याकडे 2-3 खूप झाड आहेत, म्हणजे या बांधाला खूप आहेत आमच्याकडे. ही अख्खी जी ही झाडं दिसत आहेत ना या लाईनीला, ही अख्खी झाडं बिबव्याची आहेत. तिथून अजून दुसरीकडे पण आमचे वावर आहेत ना, त्या साईडला पण अशी बिबव्याची झाडं आहेत. आणि इथे वाघसुद्धा आहे असं म्हणतात. काल दिसला असता, पण काल मी लेट गेले. काल दादाने त्यांनी पाहिला. गाईज खूप स्ट्रगल चालू आहे रस्ता शोधण्यासाठी. दादा काठी आणि मी इळ्यानी रस्ता काढते. आणि इथे ह्याचं एक मधीच आहे, कुत्र्याचं. माणूस गवत काढतंय, साईडला करते रस्ता, आणि तो मधीच येतोय. चल रे बाबा पुढं. मशागत असते. आपण कधीच असं सिटीमध्ये इमॅजिन करू नाही शकत की आपण असं जाऊ शकतो म्हणून.
तर गाईज फायनली हा स्ट्रगल करून आपण आपल्या वावरात पोहोचलोत. आणि इथे हे जे आहे ना आपल्या बांधावर हे गवत हे जे पूर्ण तर ते कट करायचंय. आणि ते मी कट नाही करणार आहे, ते दादा कट करणार आहे. आणि हे आहे आपला भात. आणि आपण दरवर्षी इंद्रायणीचा भात करतो. मम्मी आणि आत्या तशी येत आहेत तेवढं मोठा स्ट्रगल करून. खूप गवत आहे गाईज आणि माझ्या अंगाला खास सुद्धा सुटली आहे त्याने. आणि ह्या कुत्र्याचं वेगच झाली, तो गवतात न पळतोय, परत इकडे येतोय, परत जातोय, परत इकडे येतोय. काहीतरी काम केलेलं आहे येऊन मी फक्त. आणि हे काहीतरी भेटलं आहे, याला आमच्याकडं मेक असं म्हणतात. हे स्वीट लागतं आणि असं टरबूज सारखं असतं आतून. थांबा एक सेकंड, तुम्हाला याला फोकस करते. बघा किती क्यूट वाटतंय. तुम्ही खाणार? हे बघा काही जेवढे सापडलेत. तुमच्याकडे असतात का असे मेको? रानमेवा आहे. कसं लागते खाऊन सांग बरं, कसं खातात ते? नाही पिकलं नाही काका ते. हा शी गाईज माझ्या आई अजून रिव्ह्यूज देणं. सांगा पटकन कसं लागतं मला खायला. चांगलं साखरवाणी लागतं भाऊ. हे कसं फोडायचं? हे सोलायला पिकलं नाही ते चांगलं लागतंय. आंबट हे आंबट लागतंय. तर आता मी माझा रिव्ह्यू देते कसं लागतंय ते. बाय. सगळ्यांनी खाल्लंय, मी पण खाऊन बघते कसं लागतं. पिकलं नाही बघ काका. बाबा म्हणतो पिकलं नाही, गोड नाही लागत, पण हे तोंडल्यासारखंच लागतंय नाही का? भातच होत हे बघ काय भातच आहे. तोंडल्यासारखंच लागतंय, एवढं काय वेगळं नाही येते. आणि हे माझे पप्पा काही पण करतात माझे. तर जस्ट अल्ट्रा प्रो मॅक्स वाले आडमामा आलेत. आता ते जर का आल्यावर हे सगळं एका झटक्यात संपेन. आमच्या शेळ्या आल्यात काहीच. फायनली तिकडचं कम्प्लीट होऊन इथलं हाफ झालंय. इथे फक्त एवढंच इथे राहिलंय. परत तिकडून तसं तिकडून 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 यायचं. आत्ताच कळलं की दादा तिथे काहीतरी चावलंय, तर आपण तिथे जाऊ आता. आणि त्याला बघून हसतायत लोक. मी अशी नेरडी व्लॉगिंग करते म्हणून. एक सेकंड, मी आलेच. थांबा एक मिनिट, बॅक कॅमेरा ऑन कर. इथे त्याच्या पायाला चावलेलं आहे, बोगार पडल्यागत असं होतं. म्हणजे बीळ पडलंय असं त्याचं म्हणणं आहे. आणि इथे या ठिकाणी तो खाली उतरला होता. आम्ही घरी चाललोत. त्याला आता तिथं घरी गेलो, आई त्याला मिरची खायला देईन. जर का दुसरं काही असेल तर त्याला ती मिरची तिखट लागत नाही असं काहीतरी यांचं रॉकेट सायन्स आहे. सो आम्ही चाललोत. चल रे. तिथे जायचं होतं त्या झाडापाशी. तिथे सुगरणीचा खोपा आहे. असे 2-3 आहेत मला दिसत आहेत, बट आपल्या कॅमेरामध्ये दिसतील. तर हे बघा इथे इथे दिसले 2. ते तिथे सुगरणीचा खोपा आहे. सो आपल्याला जायचं होतं, परंतु आता आपल्याला घरी जायचं आहे. आता परत स्ट्रगल करून जायचं आहे तिथे घरी आपल्या. चला. हे सोयाबीनचं वावर आहे. आणि हे बघा सोयाबीनला किती शेंगा आल्यात दिसल्या. काहीच हे स्ट्रगल आहे यार हे कॅमेरा धरायचं. असे म्हणजे खूप म्हणजे सोयाबीन वगैरे असे प्रकारची शेती. आता बटाटे काढतात खरं तर, पण आम्हाला तिथं कोणी घेऊन जायला नाही. आणि आम्हा दोघांना जाऊन देत नाही, कारण की ते खूप रानात आहे ना. सो मग नाही जाऊ शकत त्या ठिकाणी. आता सेकंड रॉकेट सायन्स. मीठ खाल्ल्यावर कळतं खारट नसलं का. खारट आहे का? चला जाऊ द्या. अशा प्रकारे कळलं की त्याला काही चावलेलं नाही, काटा टोचला. असं कळलं की त्याला काही झालं नाही, तरी पण पप्पा गेला हॉस्पिटल. आता जस्ट आमचं जेवण झालंय आणि आता आम्ही ब्लॉग एंड करतोय. ब्लॉग आणि याची क्लिप ब्लॉग मध्ये येणार आहे, कळलं. आणि